तदनंतर टेक्निकल टीम अर्थातच उरण टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून येस अर्थातच आपण पाहतोय 12वा प्रतिनिधी विंधने संघाचा प्रणित आणि दादर संघाचा हर्षद अर्थातच मॅन फ्रॉम सोनाराळी दादर गावचा एक उदयोन्मुख खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं अंडर 19 चा एक उत्तम खेळाडू खरं तर निलेश दादा 12वा प्रतिनिधी सुद्धा अगदी महत्त्वाचा असतो आपण सातत्याने टेनिस क्रिकेट मध्ये पाहत आलोय फरदीन काझी केतन म्हात्रे सारखे मोठे मोठे खेळाडू पहिले त्या संघाचे 12वे प्रतिनिधी होते परंतु आता मात्र एक काळ गाजवतात हीच आम्ही देवाचरणी प्रार्थना करू की हर्ष पण आपल्या दादर गावासाठी एखादा काळ गाजवेल त्यानंतर घेऊन चलतोय मैदानाच्या दिशेने दुसऱ्या फेरीतली पहिली लढत घेऊन मी अविनाश ठाकूर दादर पेंट तुमच्या समोर येतोय बॉलिंग ट्रॅकवर नशीब नाईक तयार विकेट हॅट्रिक जर घेतली तर गावदेवी इंडियन्स संघाकडून तब्बल 200 रुपयाचं पारितोषिक पहिला बॉल नशीब तयार ओहो बॅटची आतली कडा लेमन कट चायनीज कट रुबी कट चेंडू विसावला शॉर्ट फाईन लेगला प्रवीण तिथे होता तिथे कोणती चूक नसणार आहे पहिलाच बॉल आलाय डॉट बॉलच्या मदतीने या षटकाची सुरुवात केली बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहताय जिमी अँडरसनचा बिग फॅन रायगड जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट वेगवान गोलंदाजांपैकी एक अर्थातच नशीब नाईक बॉलिंग ट्रॅकवर दादर खाडी एंड कडून राईट आर्म ओव्हर द विकेट न तयार होईल पुढचा बॉल यावेळेस मात्र आडव्या बॅटनं नशीबवर केलंय आक्रमण फलंदाज आकाश ठोकतोय आकाशाला गवस निघालणारा फटका षटकार बॉल आला नसेल तर दुसऱ्या बॉलनी खेळायला सुरुवात करायची कोणताही विलंब न करायचा शेवटचा दिवस आहे येस विकेट हॅट्रिक साठी पारितोषिक वाढलं विकेट हॅट्रिक जर घेतली नशीब नाईकनी तर गावदेवी इंडियन्स संघाकडून तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक आधी 200चं होतं आता 10 पटीने वाढलंय आता मात्र गोलंदाजाची धार सुद्धा वाढेल याच्यात तीळ मात्र शंका नाही पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा नशीब तयार होईल यावेळेस सामना करेल ज्याने ठोकला एक षटकार आकाश ऑन स्ट्राईक विंधने संघ एवढ्या दूरवरचा प्रवास करून का आला हे सांगत असताना मैदानामध्ये यावेळेस मात्र चांगला बॉल वेगवान बॉल कौतुक अतुल ठाकूर यांचं करावं तेवढं कमी अगदी 130-35 किलोमीटर प्रति वेगानं आलेला चेंडू यष्टीरक्षकाने अगदी सहजरित्या अडवलाय आलाय अजून एक डॉट बॉल पहिल्या चेंडूवर निर्धाव तदनंतर षटकार पुन्हा एक आलाय निर्धाव म्हणजे आतापर्यंत फलंदाजीचा विचार केला तर 3 चेंडूंचा सामना केलाय आणि वैयक्तिक 200च्या स्ट्राईक रेटनं 6 धावसंख्या त्याने जमावल्या पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा नशीब तयार होईल यावेळेस सामना करेल आकाश पुढचा बॉल यावेळेस फ्लिक ऑफ द रिस्ट मनगटाच्या साह्यानं वळवलाय ताकदीवर युक्तिबारी पंचांचा अनोखा इशारा धावा मिळतील 4 चेंडू चाललाय लॉंग लेग सीमा पार चौकार थँक्यू डीजे आतापर्यंत या षटकाचा विचार केला तर पहिला बॉल डॉट बॉल तदनंतर षटकार तदनंतर पुन्हा एकदा डॉट बॉल आणि पुन्हा एकदा चौकार म्हणजे एक तर खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी एक षटकार एक डॉट बॉल एक चौकार एक डॉट बॉल नशीब तयार पुढचा बॉल पुन्हा एकदा ते चित्र पाहायला मिळालं चौकारानंतर आणखीन एक डॉट बॉल एक तेरी तो एक मेरी हे चित्र मैदानामध्ये दाखवत असताना एका बाजूने जाणताराचा दादर संघासाठी नशीब तर मरुआई विंधने संघासाठी आकाश मॅन्डेटरी पॉवर प्लेचा पहिलं षटक हातात असताना नशीबनं धावा खर्च केल्यात आतापर्यंत 10 येणारा शेवटचा बॉल चित्र बदलेल का यावेळेस मात्र उंच मारलाय आणि दूर सुद्धा चेंडू चाललाय लॉंग ऑन सीमा रेषा पार चेंडूवर केलाय अत्याचार षटकार
है रोज बिगड़ते हैं लेकिन शिरडी वही जाते हैं जिन्हें साई बाबा बुलाते हैं. पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने वळतोय. बॉलिंग ट्रॅकवर नवीन गोलंदाज तयार होतो यावेळेस. दादर गावचा सध्याच्या घडीचा सर्वोत्कृष्ट अष्टपैलू अर्थात जर्सी नंबर 18 रितेश वारी यांनी सुद्धा जर हॅट्रिक घेतली तर गावदेवी इंडियन्स टीम कडून तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक. सुवर्ण संधी आहे. आता मात्र पॉवर प्लेचं षटकाचा निर्बंध संपलाय. रेस्ट्रिक्शन नसेल. आता मात्र 5 फिल्डर अगदी सीमा रेषेलगत. एक फिल्डर डीप काउ कॉर्नर, एक फिल्डर लॉंग ऑन, एक लॉंग ऑफ, एक डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर पाहत आहे तर एक फिल्डर अगदी बॅकवर्ड स्क्वेअर लेग. अगदी भाई तिथे उभे आहे. भाई, नशीब, तदनंतर बादल अर्थातच सीमा रेषेचा ताबा घेत असताना दुसऱ्या षटकाला होते सुरुवात. रितेश वारी पहिला बॉल आडव्या बॅटनं खेळलाय. चेंडूला पाठवलंय डीप पॉइंट सीमा रेषा पार. जगात प्रसिद्ध आहेत हमरापूर विभागातील गणपती बाप्पा. चेंडूनं गाठलाय सीमा रेषेचा टप्पा. चौकार. स्वतः स्वप्नील होते परंतु चेंडूला रोखू शकले नाही. डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव आणि एकापेक्षा अधिकचं काही नाही. एकाच्या मदतीनं ती मरुआई विंदनेची धावसंख्या 21 धावा. आता मात्र गोलंदाजीमध्ये कमबॅक करावं लागेल. बॉलिंग करत असताना जाणता राजा क्रिकेट क्लब दादर या संघाला रितेश वारी कमबॅक करणं त्याला येतं. येणारे त्याच्या षटकातले पुढचे 4 बॉल सामना करेल नौका फलंदाज अनिकेत, ज्याने वैयक्तिक 1 चौकार आणि 1 सिंगलच्या मदतीने 5 या धावसंख्येवर खेळतोय. पुढचा बॉल रितेश कशा प्रकारचा चेंडू हाताळतोय. आता मात्र त्याच्या मनामध्ये स्ट्रॅटेजी नक्कीच तयार झाली असेल की काय. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट ना वारी तयार. यावेळेस मात्र कमी गतीनं वळवलेला चेंडू. अगदी चेंडू तिथे मिसफील्ड होताना पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक थोडासा फंबल झालाय. तिथे मंगेश जोशी उभे होते. इथे मात्र चूक झाली आणि क्रिकेटच्या परिभाषेमध्ये चुकीला माफी नाही. 1+1 अशा 2-2च्या मदतीने संघ जाऊन पोहोचलाय. 23-23. आता मात्र कमबॅक करावं लागेल कारण नशीबच्या षटकामध्ये आक्रमण केलं होतं. तेच आक्रमण आता कंटिन्यू करत असताना रितेशच्या षटकामध्ये यावेळेस मात्र आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. बॅटची आतली कडा लागून चेंडू शॉर्ट स्क्वेअर लेगला फील्ड होतंय. स्वतः शॉर्ट फाईन लेग वरनं प्रवीण 10-12 मीटरचं अंतर कापत चेंडू पर्यंत पोहोचले. तत्पूर्वी 1 धाव टीमच्या खात्यामध्ये आणि 1 धाव अनिकेतच्या खात्यामध्ये. या षटकातील 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. रितेशने धावा खर्च केल्यात 8. आता येणारे 2 बॉल सामना करेल जो वैयक्तिक 16 या धावसंख्येवर खेळतोय आकाश. यस, रिलीज ऑफ डिलिव्हरी मध्ये थोडासा व्यत्यय. पुन्हा एकदा रितेश होईल बॉलिंग ट्रॅकवर तयार. असं म्हणतात की 1 पाऊल चुकीचं टाकण्यापेक्षा 2 पावलं माघार घेतलेली बरी आणि हेच काहीसं पाहायला मिळते रितेशच्या माध्यमातून. डेड बॉलची सांगता होते. पुढचा बॉल पुन्हा एकदा रितेश तयार. या षटकातील 5वा चेंडू. यावेळेस मात्र उंचावरून मारलाय चेंडू. चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. 1 बाउन्स. परंतु तिथे आउटफील्ड खराब असली कारणाने नशिबाची साथ मिळते मी तर म्हणेन जाणताराचा दादर संघाला. चेंडू सीमा रेषेच्या दिशेने न जाता अगदी पुन्हा एकदा 30 यार्ड सर्कलच्या दिशेने वळला आणि या दोनच्या मदतीनं विंदने संघाची धावा वळते. 26-26च्या घरात अजूनही या षटकातील 1 चेंडू शिल्लक असेल. या एका चेंडूवर विकेट मिळवेल का बॉलिंग करत असताना रितेश वारी. मी एवढंच म्हणेन की छत्री पावसाला थांबवू शकत नाही परंतु पावसात उभं राहण्याचं बळ नक्कीच देऊ शकते. तसंच आत्मविश्वास यशाची खात्री देऊ शकत नाही परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा देऊ शकतो. पुढचा बॉल बॅटची लीडिंग एज. चेंडू निघून चाललाय गॅप मध्ये. पंचांचा इशारा तिथे येतोय. धावा मिळत आहेत 4. चेंडू लॉंग स्टॉप रिजन मध्ये फरार. चौकार. विंधणे गावाला पावली. आणि आता मात्र रितेशच्या विरोधात
14 धावा म्हणजे 15.00च्या सरासरीनं 30 या धावसंख्येपर्यंत जाण्यात मजल आले बॅटिंग करत असताना टीम मरुवाई विंधने संघाची धावसंख्या आणि अजूनही एकही विकेट गमावली नाहीये. ही जमेची बाजू आहे नक्कीच मरुवाई विंधने संघासाठी. नेक्स्ट मॅच साठी मी इन्व्हाइट करतोय एका बाजूने बेळवली संघ तर त्यांना फाईट करेल येस कणकेश्वर केगाव. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती असेल पहिली इनिंग संपल्यानंतर लगेच टॉस बॉक्सच्या दिशेने यायचं. एका बाजूने बेळवली तर दुसऱ्या बाजूने केगाव. एका बाजूने अजय पाटील दिसेल तर दुसऱ्या बाजूने गुड्डू. नेक्स्ट मॅच इन ऍक्शन. कुठेही जाऊ नका परंतु ज्या सामन्याची उत्कंठा तुम्हा सर्व दादरगाव वासियांना लागले ती मॅच तुम्हा सर्वांच्या समोर घडते. विद्यमान सामना जाणता राजा दादर विपक्ष मरुवाई विंधने उरण विपक्ष पेण विपक्ष उरण ही लढत मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत विंधने संघानं बाजी मारली आहे. 2 षटकांमध्ये 30 धावा जमवल्यात परंतु पुढचं षटक घेऊन त्यांच्या टेनिस क्रिकेटच्या उभ्या आयुष्यात एवढा अनुभव या संघातील सर्वात अनुभवी खेळाडू लेफ्ट आर्म ऑर्थोडॉक्स स्टाईल ना प्रवीण म्हात्रे होईल तयार. 3 षटकांच्या सामन्यामध्ये अगदी 30 धावा आतापर्यंत जमवल्या 2 षटकांच्या खेळानंतर परंतु जास्तीत जास्त धावा जमवाव्या लागतील कारण नेक्स्ट इनिंग मध्ये इन ऍक्शन असेल बादल म्हात्रे ज्याने मागच्या सामन्यामध्ये तब्बल 13 चेंडूंवर अर्धशतकी पारी खेळलेला बादल म्हात्रे मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. नेक्स्ट इनिंग मध्ये तुम्हाला इन ऍक्शन पाहायला मिळेल परंतु चालू इनिंग कडे होते ऑन स्ट्राइक फलंदाज आता पाहायला मिळतोय. अनिकेत टू प्रवीण टू अनिकेत. लेफ्ट आर्म ऑर्थोडॉक्स लेफ्ट आर्म राउंड द विकेट. बॉलिंग ट्रॅक वर प्रवीण म्हात्रे तयार. पहिला बॉल स्लॉट मध्ये होता तिथे मात्र डीपला पकडलाय जेल. बादल म्हात्रेसाठी टाळ्या व्हायला हरकत नाहीयेत. सुंदर असं जेल. फलंदाज अनिकेतचा संपतोय खेळ. पहिला धक्का टीम मरुवाई विंधने संघाला. प्रवीण म्हात्रे याला पहिला धक्का पहिला हादरा बसलाय विंधने संघाला. नवीन फलंदाज इन ऍट नंबर 3 गीतेश जोशी कशा प्रकारची कामगिरी करतोय. पुढचा बॉल आखूड टप्प्याचा बॉल त्याला पुल केलाय आणि बॉलला मैदानाच्या बाहेर गुल केलाय. धावा मिळतायचा पंच हनुमान नाईक सरांचा इशारा. षटकार. छत्तीस. आता मात्र चांगल्या स्थितीत आहे असं म्हणायला हरकत नाहीये बॅटिंग करत असताना उरण तालुक्यातील मरुवाई विंधने संघ. बेळवली संघ विनंती असेल या इनिंग नंतर लगेच टॉस साठी यायचं. एका बाजूने बेळवली तर दुसऱ्या बाजूने कणकेश्वर केगाव संघ. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती असेल आपण या टॉस बॉक्सच्या दिशेने हे षटक संपल्यावर पहिली इनिंग संपेल त्वरित टॉस होईल परंतु आता मात्र बॉलिंग करत असताना कमबॅक करावा लागेल. प्रवीणला त्याचा अनुभव दाखवावा लागेल. यावेळेस मात्र खोलवर टप्प्याचा बॉल टाकण्याचा प्रयत्न अगदी फलंदाजापासून काहीसा दूर ठेवण्याचा प्रयत्न परंतु पंचांचा इशारा येतोय. व्हाईट बॉल स्क्वेअर चेंडू दिशाहीन मारा यावेळेस पाहायला मिळतोय. पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा प्रवीण म्हात्रे तयार होतोय.
डेड बॉल. पुन्हा एकदा मी तर म्हणेन या षटकात कमबॅक करावं लागेल. एक विकेट आलाय परंतु एक षटकार सुद्धा आलाय. पुढचा बॉल. यावेळेस मात्र खोलवर टप्प्याचा बॉल, त्याला अक्षरशः खोदून काढला. चेंडू चाललाय लॉंग ऑफच्या दिशेने. रितेश वारी तिथे कोणतीही चूक करणार नाहीयेत. फक्त एक आणि एकापेक्षा अधिकचं काही नाही. आली आहे सिंगल आणि सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचल्या 38-38 अजूनही या षटकातील आणि पहिल्या सत्रातील 3 चेंडूंचा खेळ बाकी. प्रवीण म्हात्रे आपला अनुभव झोकत असताना आपल्या गोलंदाजीमध्ये यावेळेस रोखतील का फलंदाजी करत असणाऱ्या अनिकेत आकाश याला. यावेळेस मात्र चांगला चेंडू, त्याला तेवढ्याच पद्धतीने टोलवून दिलाय. अलॉंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल होतो डीप कॉर्नर. नशीब नाईकचा वेगवान थ्रो, तिथे मात्र चांगलं कलेक्शन, परंतु तोपर्यंत 2 धावा अगदी सहजरित्या पूर्ण केल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, अगदी चित्त्याच्या चपळाईनं आणि हरणाच्या वेगानं विंधने संघाचे फलंदाज करत असताना धावसंख्या ऑन स्कोर कार्ड 40. आता मात्र 40चा पल्ला गाठलाय. आता उर्वरित 2 चेंडू आणि 2 चेंडूंवर कशा प्रकारची कामगिरी करतोय जाणताराचा दादर संघाचा गोलंदाज प्रवीण म्हात्रे तयार. यावेळेस मात्र स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न. डान्सिंग डाऊन द विकेट, फलंदाज पुढे आले होते. एक आणि एकीपेक्षा दुसरी झाली आहे का. थ्रो थोडासा चुकीचा होताना पाहायला मिळतोय आणि ओव्हर थ्रोच्या मदतीने 1+1 2 धावसंख्या 42-42. पहिल्या सत्रातील शेवटचा बॉल घेऊन जर्सी नंबर 13 प्रवीण तयार. सामना करेल आकाश. वैयक्तिक 26-26 या धावसंख्येवर खेळत असताना शेवटचा बॉल. प्रवीण विकेट मिळवेल का या चेंडूवर. यावेळेस मात्र तसं चित्र पाहायला मिळालं नाही. चेंडू चाललाय अलॉंग द कार्पेट बादलच्या दिशेने. लॉंग ऑनला बादल तिथे आहे. थोडासा फंबल झालाय परंतु 1 आणि 1+1 2 तर झाले. तिसरीचा प्रयत्न झालाय. रनआउटची संधी निर्माण झाली परंतु ते चित्र पाहायला मिळालं नाही. इथे मात्र 1-1ला 2 आणि 2ला 3 मध्ये कन्वर्ट केलंय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि या 3च्या मदतीने संघाची धावसंख्या 45 15.00च्या सरासरीनं 45 धावसंख्या जमावल्या. आता येणारे 18 बॉल आणि विजयासाठी 15.33 म्हणजेच 46 धावसंख्येची आवश्यकता. तदनंतर आम्ही वळतोय टॉस बॉक्सच्या दिशेने. एका बाजूने बेलवली तर दुसऱ्या बाजूने कणकेश्वर केगाव. दोन्ही टीमचे कॅप्टन्स उपस्थित असाल तर प्लीज टॉस बॉक्सच्या दिशेने यायचं. तिथे जोडले जातील परमेश पाटील सर. तरी मी टॉस बॉक्स मध्ये इन्व्हाइट करतो बेलवली टीमचा कॅप्टन आणि त्यांच्या विपक्ष खेळतील कणकेश्वर केगाव. अगदी 2 स्टार खेळाडूंची नावं घ्यायची झाली तर एका बाजूने बेलवली संघाचा अजय पाटील, नुकत्याच झालेल्या रायगड प्रीमियर लीग मधला 6 बॉल 1 रोखण्याचा कारनामा, आणि एका बाजूने केगाव संघाचा गुड्डूची फलंदाजी पाहायला मिळेल. मी इन्व्हाइट करतो आशीर्वाद आर्ट्सचे प्रोप्रायटर सन्मान्य वैभवदादा ठाकूर व इशिका आर्ट्सचे प्रोप्रायटर सन्मान्य सुनील मामा नाईक. आपण यायचंय. आपल्या शुभ हस्ते नाणेफेक होईल. एका बाजूने बेलवली संघाचा कॅप्टन आपल्या समवेत जितेश पाटील, तर केगाव संघाचा सिद्धेश पुरव. यस, ऑन स्क्रीन वर आपण पाहताय उरण टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह. टॉस होतोय. टॉस होईल. पहिल्या फेरीतली 3री लढत मान्यवरांच्या शुभ हस्ते नाणेफेक होते. एका बाजूने गावदेवी क्रिकेट क्लब बेलवली तर दुसऱ्या बाजूने कणकेश्वर केगाव. टॉस होतोय. हेड इज अ कॉल अँड इट इज टॉस जिंकलाय केगाव संघानं. प्रथमतः निर्णय क्षेत्ररक्षण करून. खर तर एवढा दूरवरचा प्रवास करून आलाय तर आपण कसं वाटतंय दादर गावात आल्यावर. आयोजन तर खूप छान आहे. विकेट मस्त आहे. पब्लिक पण जाम आहे. 5 षटकांचा सामना राहिला. क्षेत्ररक्षण निवडण्यामागचं विशेष कारण काय नाही, आम्ही पहिलं क्षेत्ररक्षण करू नंतर आम्ही चेस करू शकतो. यस, शुभेच्छा असतील. जास्तीचा वेळ घेणार नाही. आपल्या समवेत बेलवली टीमचे कॅप्टन आहेत. आपण जर टॉस जिंकला तर निर्णय काय असता. डेफिनेटली क्षेत्ररक्षणच घेतला असता कारण की आमची बॉलिंग अटॅक चांगला आहे त्याच्यामुळे.
यस, अर्थातच नुकत्याच पार पडलेल्या आरपीएल मधलं अजय पाटीलची बॉलिंग आम्ही पाहिली, तो सुद्धा इन ऍक्शन असेल का? आहे तो पण आज इनेक्शन मध्ये. समोरच्या संघाचा विचार केला तर केगाव अगदी गुड्डू सारखा एक उत्कृष्ट फलंदाज आहे. या संघासमोर कधी मॅच झाली का? नाही, फर्स्ट टाइम यांच्यासोबत. फर्स्ट टाइम आहे, तरी शुभेच्छा असतील दोन्ही संघांना. आपण आता पाहताय आमच्या या स्पर्धेच्या निमित्तानं आपण प्रत्येक येणाऱ्या संघाला फ्रुट्सचं वाटप आणि त्याच्या समवेत ड्रिंक्स देताना आपण पाहत असतो. आमचे मान्यवर सन्मान्य वैभवदादा ठाकूर आणि सुनील मामा नाईक व त्यांच्या समवेत विशाल स्पोर्ट्सचे ओनर विशाल पेरवी यांच्या शुभ हस्ते दोन्ही टीमला देऊयात बेस्ट ऑफ लक. नंतर दुसऱ्या फेरीतली पहिली लढत, एका बाजूने जाणता राजा क्रिकेट क्लब दादर तर त्यांना फाईट करतोय मरुवाई विंदने संघ. तर न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स, केगाव संघ हॅव वन द टॉस अँड दे हॅव इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. कणकेश्वर केगाव हॅव वन द टॉस अँड दे हॅव इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. तत्पूर्वी कॉम्बॉक्स मध्ये जोडले जातील सोनखार गावचा बुलंद आवाज अर्थातच परमेश पाटील सर. येस, थँक्यू अविनाश. चला, जे प्रेक्षक सीमारेषेच्या आतमध्ये बसलेत पहा, दादरचे समर्थक आहेत, ते पट्ट्याच्या पाठीमागे बसायचं आहे. कोणीही पट्ट्याच्या आतमध्ये बसू नका. बिग फाईट मैदानाच्या आतमध्ये महत्वाचा सामना आपण पाहतोय. एका बाजूला हमरापूर विभाग नव्हे तर संपूर्ण पेन तालुक्यातील एक बलाढ्य संघ टीम जाणता राजा दादर संघाला फाईट करत असताना उरण तालुक्यातील एक बलाढ्य संघ मरुवाई विंदणे टीमला इन ऍक्शन मध्ये आपण पाहतोय. पहिल्या सत्राचा खेळ संपला. पहिल्या सत्रामध्ये टॉस गमावल्यानंतर बॅटिंग करत असताना मरुवाई विंदणे टीमने 45 धावा स्कोर कार्ड वरती बनवल्यात. 46 धावसंख्येचं लक्ष जरूर असेल टीम जाणता राजा दादर संघासमोर. हॅलो सर, 2 मिनिटं घेतोय. एक विशेष अतिथी सन्मान सोहळा सामना सुरू व्हायच्या आधी सन्माननीय मुद्दूशेठ अकवारे प्रसिद्ध उद्योजक पेन यांच्याकडून या स्पर्धेसाठी आणि दादर टीम साठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. ओपनिंग ब्लास्टर जोडी मैदानाच्या आतमध्ये, एका बाजूला बादल म्हात्रे, दुसऱ्या बाजूला कुणाल पाटील. सन्मान्य ज्ञानेश्वर परशुराम नाईक साहेबांचं शुभागमन या स्पर्धेच्या निमित्तानं झालंय. माजी ग्रामपंचायत सदस्य दादर त्यांचं या स्पर्धेच्या निमित्तानं हितेश 2025 च्या वतीनं करतोय मी शुभ स्वागत. पहिला चेंडू अलॉंग द कार्पेट पाहायला मिळाला. व्हाईडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू फील्ड झाला. मिळाली रन्स एक सिंगल. सलगच्या 3 षटकारांसाठी दादर टीमला सन्माननीय मुद्दूशेठ अकवारे यांच्याकडून तब्बल 2000 रुपयाचा कॅश प्राइज. बॅक टू बॅक सिक्सर हॅट्रिक साठी तब्बल 2000 रुपयाचं कॅश प्राइज प्रसिद्ध उद्योजक सन्माननीय मुद्दूशेठ अकवारे यांच्याकडून हे कॅश प्राइज दिलं जाईल. 46 धावसंख्येचं टार्गेट. खर तर फार मजा येईल. पहिल्या मॅच मध्ये दादरचा बादल बरसला. 13 चेंडू मध्ये 50 धावांची इनिंग आपण पाहिली. परंतु हा सामना आता अतिशय महत्वाचा ठरेल दादर संघासाठी. पहिल्या चेंडूवरती सिंगल मिळाली. ऑन स्ट्राईकला बादल म्हात्रे. समोरच्या दिशेला स्वीट साऊंड ऑफ द बॅट व्हाईडिश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. रन्स मिळाली एक सिंगल. 2 धावा धावफलकावरती जरूर आपण पाहतोय. बिग टार्गेट. 3 षटकांच्या मॅच मध्ये प्रतिषटक 15च्या सरासरीने पुढे जायचं आहे टीम जाणता राजा दादर संघाला. 2 चेंडूंवरती आलेल्या 2 सिंगल्स, 2 धावा स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. पहिल्या षटकासाठी गोलंदाज समाधान पाटील मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच पुरस्कार ज्यांनी पटकावला. त्याच्या अगेन्स्ट आक्रमण क्रिकेटचं मादक सौंदर्य. व्हाईडिश खरं तर डीपेक्षा कव्हरला चेंडू ट्रॅव्हल होत असताना रन्स मिळतील 4.
आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय 46 धाबा धावफलकावरती खर तर करायचे आहेत पूर्ण फटका अप्रतिम फ्लॅट हाय अँड हँडसम सिक्सर बाहेर मात्र चेंडू होता. इट्स अ वाईट बॉल. स्क्वेअर चेंडू असेल. पहा दादरच्या समर्थकांना आमची विनंती असेल वाईट चेंडू आल्यानंतर आपण ताल्यांचा प्रतिसाद देऊ नका. षटकार चौकारावरती जरूर आपण डान्स करा प्लीज. स्वप्नील धावसंख्या 1 नी वाढेल. धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल 14 धाबा स्कोर कार्ड वरती जरूर पाहतोय. आणखीन एक स्क्वेअर चेंडू असेल. पाहे दादरचे समर्थक आहेत. आत्ताच त्यांना आम्ही जरूर सांगितलं परंतु एका एका धाबेसाठी ताल्यांचा प्रतिसाद जरूर पाहायला मिळेल. चांगला फटका क्षेत्ररक्षक आहे पकडलाय झेल. फलंदाज कुणाल पाटीलचा संपलाय खेळ. आतमध्ये आपण पाहतोय नेक्स्ट बॅट्समन अतुल ठाकूर. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 15 आपण पाहतोय. षटकातील शेवटचा चेंडू बाकी असेल. लास्ट बॉल. 15 धाबा धावफलकावरती 46 धावसंख्येचं लक्ष्य जाणता राजा दादर संघाला खरं तर पूर्ण करायचं आहे. नेक्स्ट बॉल 38 सर्कलच्या आतमध्ये चेंडू फील्ड केला जाईल. षटक संपेल. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकानंतर 46 धावसंख्येचा पाठला करत असताना टीम जाणता राजा दादर संघाची धावसंख्या असेल स्कोर कार्ड वरती 1/15. मरुवाई विंदने संघाने 46 धावसंख्येचं लक्ष ठेवलंय दादर संघासमोर. तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होत असताना दुसऱ्या सत्रामध्ये पहिल्या षटकामध्ये रन्स आल्या 15. पहा अक्षय पाटील यांच्याकडून मरुवाई विंदनेच्या गोलंदाजाला 3 सलग वाईट चेंडू जर का तुम्ही फेकलेत
तर 500 रुपयाचं कॅश प्राइज. पहा हे समर्थक आहेत. 3 व्हाईट चेंडूंसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल, परंतु तशा प्रकारची चूक विंधने टीमचा गोलंदाज करेल का? मॅच अतिशय महत्वाची मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. फटका लाजवाब, जीते की चाल, बॉस की नजर और बादल के बैटिंग पर कभी संदेह नहीं करते. ठोकलाय बादलचा धमाका षटकार. षटकार बादल म्हात्रेच्या बॅट मधून आपण पाहिला आणि 6 धावांच्या मदतीने धावसंख्या मात्र स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल 21. एकूण या षटकारासाठी सन्माननीय बुद्धूशेठ अकवारे यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज आलंय बादल म्हात्रेसाठी. 21 धावा स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न, परंतु सरळ बेल्स वर चेंडू आदळलाय. बादल म्हात्रे बॅक टू द पॅव्हलियन, बिग विकेट डाऊन. पाहतोय बादल म्हात्रे सारख्या मोठ्या खर तर फलंदाजाला बाद करण्यात आता मात्र यश आलं. गोलंदाज अक्रुल पाटीलला बिग विकेट डाऊन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल रितेश वारी. लल्ला ह्या नावाने प्रसिद्ध असणारा खेळाडू. पहा आता सरसेनापती बाद झालाय. खर तर ही मोहीम तुम्हाला पुढे न्यावी लागेल. अतुल ठाकूर कडे तो दमकम आहे. रितेश वारी त्या क्लास मध्ये, त्या फॉर्म मध्ये आहे. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त, दिल्ली अभी तक बहुत दूर है. सामना आता मात्र फसलाय असं म्हणावं लागेल. 46 धावांचं टार्गेट चेस करायचं आहे. टीम जाणता राजा दादर संघाला धावसंख्या स्कोर कार्ड वरती असेल 21, लॉस ऑफ 2 विकेट्स. चांगला चेंडू जॉक केला, दिशा देण्याचं कार्य मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. सिंगल कंप्लीट, सेकंड साठी प्रयत्न घारी करावी लागेल आणि 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या मात्र स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल 23. 23 धावा धावफलकावरती जरूर आपण पाहतोय. घरच्या मैदानावरती जर का पारितोषिक मिळवायचा असेल तर हा सामना अतिशय महत्वाचा. खरं तर इट्स अ डू ऑर डाय. टेनिस बॉल क्रिकेटच्या स्पर्धांमध्ये प्रत्येक सामना हा डू ऑर डाय असतो. जिंका आणि पुढे जा. पराभूत होणाऱ्या टीमला सेकंड चान्स नसतो. हो क्या बात आहे. खूप चांगला चेंडू. लो फुल टॉस पाहायला मिळाला. कोणत्या प्रकारचं प्रतिउत्तर रितेश वारी या खेळाडूकडे नव्हतं आणि हा निर्धाव चेंडू आला. प्रत्येक डॉट बॉल खरं तर प्रेशर क्रिएट करेल फलंदाजांवरती. Each and every dot ball pressure created on the batsman. आता निर्धाव चेंडू खरं तर या निर्धाव चेंडूला खूप महत्व असेल विंधणे टीम साठी. स्ट्रेट हिट विसेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, सिंगल कंप्लीट, सेकंडचा कॉल, परंतु सिंगल कंप्लीट घाई करावी लागेल. रन्स मिळेल फक्त आणि फक्त एक. खेळाडू होईल धावबाद. अतुल ठाकूर बॅक टू द पॅव्हलियन.
मिसकम्युनिकेशन कॉलिंग खराब होती मैदानाच्या आतमध्ये. अतुल ठाकूर सारखा एक चांगला विकेट गमावला राजा दादर या टीमने. नेक्स्ट बॅट्समन स्वप्नील पाटील, संकट मोचक तारणहार म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातोय. इनेट नंबर 5 वरती हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल 24 धावा धाव फलकावरती जरूर आपण पाहतोय. 7 चेंडू आणि विजयासाठी 22 धावांचं समीकरण. ही स्पर्धा अतिशय महत्वाची. अशा प्रकारच्या स्पर्धा दादर गावामध्ये वारंवार होत नाही आहेत. 365 दिवस तुम्हाला या स्पर्धेची वाट पाहावी लागेल. जर का ही बाईक संपूर्ण दादर गावामध्ये तुम्हाला मिरवणूक काढायची असेल तर हा सामना तुम्हाला जिंकावा लागेल. स्वप्नीलसाठी प्रत्येक षटकारासाठी मुद्दू शेठ अकवारे यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. नेक्स्ट बॉल जरूर आपण पाहिला. लॉफ करत असताना चेंडू हवेत ट्रॅव्हल झाला. नो मॅच लँड मध्ये चेंडू पडला आणि रस मिळाल्या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या मात्र स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल 26. आता 1 षटक 6 चेंडू आणि विजयासाठी रन्स करायचे आहेत 20. कोण जिंकणार हा सामना? मरुवाई विंदणे की टीम चांता राजा दादर? बिग फाईट मैदानाच्या आतमध्ये 6 चेंडूंचा खेळ उर्वरित बाकी असेल. आपल्या होम पिच वरती स्वतःच्या घरच्या मैदानावरती सामना जिंकेल का दादर संघ? त्या जाऊया मैदानावरती. शेवटच्या षटकासाठी गोलंदाज सुजल नवाले. ऑन स्ट्राइकला असेल रितेश वारी. नॉन स्ट्राइकला स्वप्नील पाटील. कोण जिंकेल ही लढत? 6 चेंडू 20 ची आवश्यकता. शॉर्ट पिच चेंडू होता. डिक्लरेशन झोन मध्ये रन्स मिळेल फक्त 1 सिंगल. 5 चेंडू 19 ची आवश्यकता असेल. सामना संपला नाहीये. सामना अद्याप बाकी आहे. 5 चेंडू आणि 19 धाव संख्येची आवश्यकता असेल. गोलंदाज सुजल नवालेचा हा पुढचा चेंडू. शॉर्ट पिच चेंडू जरूर होता. बॅटची एज घेत चेंडू ट्रॅव्हल झाला. सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल. दुसऱ्यासाठी प्रयत्न यशस्वी राहिला. 29 धावा स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. चेंडू बाकी असतील 4. विजयासाठी रन्स करायचे आहेत 17. न कद बडा न पद बडा, मुसीबत में जो खडा वही सबसे बडा. रितेश वारी या नावाची चर्चा या हंगामामध्ये राहिलाय. परंतु आपल्या घरच्या मैदानावरती आपल्या गावातील प्रेक्षकांना
तो आनंदाचे क्षण देईल का? 4 चेंडू मध्ये रन्स करायचे आहेत 17. या ठिकाणी जबरदस्त फटका, रडार मध्ये आलेल्या चेंडूला सरळ फेकून दिलाय, दीपेक्षा कव्हरला सीमा पार, षटकार. कडून तब्बल 3000 रुपयाचा कॅश प्राइज. क्या बात आहे. चेंडू बाकी असतील षटकातील 3 आणि आता विजयासाठी रन्स करायचे आहेत 11. 3 चेंडू आणि 11चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. हो क्या बात आहे. बॅक टू बॅक सलगचा दुसरा षटकार. बसलाय घोड्यावर. 5 धाव संख्येची आवश्यकता. पण आता जर का षटकार आला तर सदानंद पाटील, गोपाळ कृष्ण आली यांच्याकडून 2000, प्रशांत पाटील यांच्याकडून 2000, मुद्दूशेठ अकवारे यांच्याकडून 2000 आणि सामना जर का जिंकला तर मुद्दूशेठ अकवारे यांच्याकडून तब्बल 3000 रुपयाचा कॅश प्राइज. एका षटकारासाठी आता 6000 रुपयाचा कॅश प्राइज या खेळाडूला दिला जाईल. 2 चेंडू 5 धाव संख्येची आवश्यकता. फासल्या आता फासफूस करतात. मॅच आता रंगतदार अवस्थेत पाहायला मिळेल. त्याचप्रमाणे खर तर भावी उपसरपंच अमोल दादा ठाकूर यांच्याकडून जर का पुढच्या चेंडूवरती षटकार आला तर तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज. 2 चेंडू विजयासाठी 5 धाव संख्येची आवश्यकता असेल. सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्या होऊ द्या. हो क्या बात है. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल पकडला झेल. पाच धाव संख्येची असेल आवश्यकता. मैदानाच्या आतमध्ये हार्ड हिटर फलंदाज डॉक्टर अभिजित पाटील. लास्ट बॉल 5 धाव संख्येची आवश्यकता. खर तर बैरी देवाला आता हाक मारावी लागेल. जय देवा बैरी देवा गावच्या धन्या. आवाज किती जोराने आलाय. विंदने टीम देखील मरुआईचं स्मरण करत असेल. कोण जिंकणार हा सामना. लास्ट बॉल 5 धाव संख्येची असेल आवश्यकता. ऑन स्ट्राइकला असेल डॉक्टर अभिजित पाटील. खर तर मागच्या चेंडूवरती दादरच्या समर्थकांना असं वाटलं की षटकार गेलाय काय. लास्ट बॉल 5 ची आवश्यकता. एकदा जोरदार टाळ्या उद्या या मॅच साठी. मरुआई विंदने की टीम जाणता राजा दादर. ऑन स्ट्राइकला डॉक्टर अभिजित पाटील. बॉलिंग ट्रॅकवर सुजल नवाले. समोरला चेंडू जरूर होता परंतु हा सामना मात्र आता जिंकलाय टीम मरुआई विंदने टीमने. वेल प्लेड बॉयज.